श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या आपल्याला चुकूनही बनवायच्या नाहीत. वटपौर्णिमा जी आहे तर ती यावर्षी 21 जूनला आहे आणि या दिवशी एक वेळ तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास नाही केला, व्रत नाही केले तरी चालेल, परंतु या भाज्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत. नाहीतर आपल्याला त्याचे आयुष्यभर दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. तसं बघायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमा जी आहे तर त्या पौर्णिमेला त्या दिवसाचे महत्त्व आहे. परंतु ज्येष्ठ पौर्णिमा जी आहे ती आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या अखंड सौभाग्यासाठी या दिवशी वटसावित्रीचे व्रत करत असतात, उपवास करत असतात. परंतु नकळतपणे आपल्याकडून काही चुका जर झाल्या तर त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. ज्या वेळेला आपला काळ जो आहे तर तो चांगला चालू आहे तर तेव्हा सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं सुरू असतो. परंतु जेव्हा वाईट काळ येतो तर तेव्हा हा वाईट काळ जो आहे तर तो आपल्याला आपले जीवन नकोशे करून जात असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये काही नियमांचं पालन करणे तर हे सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि असेच काही नियम किंवा आपल्या घरामध्ये कोणत्या अशा भाज्या आहेत ज्या आपल्याला बनवायच्या नाहीत. या भाज्या उपवास करणाऱ्यांनी सुद्धा उपवास सोडल्यानंतर खायच्या नाहीत. तसेच घरामध्ये आपल्याला कोणालाही ह्या भाज्या करून खायला घालायच्या नाहीत. याबद्दलची माहिती आपण पाहूया. वटपौर्णिमा जी आहे तर ते व्रत केल्यामुळे आपल्या पतीच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठीच ही वटसावित्रीची पूजा केली जाते. वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते. वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्य आपल्याला प्राप्त होत असते. तसेच ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे तर त्यासुद्धा वटपौर्णिमेचे व्रत जे आहेत तर ते करत असतात. या दिवशी खास करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत तर त्याला सावित्री मातेचं रूप मानलं जातं. तसेच वटवृक्षाची पूजा केल्यामुळे अनेक देवदेवतांचे आशीर्वादसुद्धा लाभत असतात. कारण वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव जे आहेत तर ते विराजमान आहेत. त्याप्रमाणेच या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकींना वाणसुद्धा देत असतात, उपवास करत असतात. परंतु आपण या ज्या भाज्या आहेत तर त्या घरामध्ये अजिबात बनवू नयेत. त्यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे मांसाहार. त्यामध्ये अंडी असतील, मांस, मासे, तर हे असे अन्नपदार्थ जर आपण आपल्या घरामध्ये या दिवशी बनवले किंवा आपण खाल्ले तर नकारात्मक परिणाम जे आहेत तर ते होत असतात. आपलं जे कर्म आहे तर त्याच्यावरती नकारात्मक प्रभाव पडतो. मांसाहार जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपले शरीर आणि मन जे आहे तर ते अपवित्र होतं, म्हणजे अशुद्ध होतं. त्यामुळे आपल्याला मांसाहार असेल तर तो टाळायचा आहे. मांसाहार जर आपण पौर्णिमेच्या दिवशी टाळला तर आपलं शरीर आणि मन जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध राहत असते. म्हणून आपल्याला मांसाहार प्रामुख्याने या दिवशी टाळायचा आहे. यानंतर आहे ते म्हणजे तामसिक अन्नपदार्थ, जसं की कांदा, लसूण. या दिवशी तुम्ही जी काही भाजी बनवणार आहात तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारच्या ज्या डाळी आहेत तर त्याची भाजी आपल्याला बनवायची नाही किंवा कोणत्याही भाजीमध्ये डाळीचा आपल्याला वापर करायचा नाही. यामध्ये आहे तूर डाळ असेल, मसूर डाळ असेल, हरभरा डाळ, मूग डाळ, कोणतीही डाळ असू द्या, उडीद डाळ आहे तर त्या डाळीचा आपल्याला या दिवशी अजिबात जेवणामध्ये वापर करायचा नाही. तसेच या दिवशी तांदूळ जो आहे तर तो सुद्धा खायचा नाही. तांदळाचा भातसुद्धा आपल्याला खायचा नाही. या दिवशी आपल्याला फुटाणे, हरभरे, तीळ अशी जी धान्य आहेत तर ही जी धान्य आहेत
तर त्याचं सेवनसुद्धा आपल्याला टाळायचं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी धान्य जी आहेत तर ती खाऊ नयेत. मग असा प्रश्न मनामध्ये येतो की धान्य खायची नाहीत, मग चपाती भाकरी तर असं खायचं का? तर धान्याच्या पिठापासून ज्या गोष्टी बनवल्या जातात तर त्या तुम्ही खाऊ शकता. परंतु जी अखंड धान्य आहेत म्हणजे फुटाणे, हरभरे, तीळ, मोहरी, भाजीच्या आपण जी फोडणीमध्ये मोहरी टाकतो तर आपल्याला या दिवशी मोहरीसुद्धा खायची नाही. तर असं जे अखंड धान्य आहे तर याचं सेवन आपल्याला टाळायचं आहे. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही बनवू नयेत आणि त्या अजिबात खाऊ नयेत. तसेच जे कोणी उपवास करतात तर उपवासाच्या दिवशी कॉफीसुद्धा पिणे घातक मानले जाते. बऱ्याच जणींना रोज कॉफी पिण्याची सवय असते, परंतु उपवास जेव्हा आपण करतो तर तेव्हा आपण कमीत कमी अन्नपदार्थ खात असतो आणि जर आपण या दिवशी कॉफी पिलो तर आपल्या शरीरातील आम्लपातळी वाढू शकते, छातीमध्ये जळजळ होऊ शकते. त्यामुळे कॉफीचं सेवनसुद्धा या दिवशी टाळायचं आहे. या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला सात्विक आणि पौष्टिक आहार घ्यायचा आहे. बऱ्याच जणी या दिवशी खूप कडक उपवास करतात, म्हणजे पाणीसुद्धा पित नाहीत, परंतु आपल्याला शरीराला सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही जास्तीत जास्त आपल्या शरीराला ऊर्जा कशी मिळेल तर याचा विचार करून अन्नपदार्थ खायचे आहेत. जड अन्नपदार्थ खाणे आपल्याला या दिवशी टाळायचं आहे.